हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेमधील प्रश्नांची उत्तरे यामध्ये बघूयात। थोडक्यात उत्तरे बघूया, एक्सप्लेनेशन जास्त करणार नाही, आपण फक्त उत्तरं पटपट बघूयात। त्यानंतर बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय, अनुच्छेद 168। पुढचा प्रश्न बघा, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? याचं उत्तर आहे राज्यपाल। राज्याचा महाधिवक्ता आणि आपल्या भारताचा जो असतो महान्यायवादीची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात। त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? याच्यामध्ये बघा, नॉर्थ ईस्टचे स्टेट जरी तुम्ही इलिमिनेट केले असते तरी 2 ऑप्शन तुमचे कॅन्सल झाले असते, 2 मधून तुम्हाला उत्तर द्यायचं होतं। पण आपण बघतो की केरळमध्ये द्विगृही विधिमंडळ नाहीये, त्यामुळे याचं उत्तर येतं आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश। त्यामुळे 4 नंबरचा पर्याय हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेमधील जागा वाटपाच्या बाबतीत तरतूद केलेली आहे? म्हणजे कोणत्या अनुसूचीमध्ये? तर याचं उत्तर आहे 4थी अनुसूची। 4थ्या अनुसूचीमध्ये जागा वाटपाबाबत तरतूद आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर बघा, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती। 73वी आणि 74वी जी घटनादुरुस्ती आहे ती आपली पंचायत राजशी रिलेटेड आहे। त्यापैकी जी आपण ग्रामीण स्वराज्य, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो त्याच्या रिलेटेड ही 73वी घटनादुरुस्ती आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघा, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती, ही विधान बरोबर आहे, एकसदनीच होती ती। आणि दुसरं स्टेटमेंट बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे। तर बघा, आता एक संयुक्तिक स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये याचा जर विचार केला असता, यामध्ये अमेरिकाच्या सिनेटचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्ष तर आहे आणि आपल्या राज्यसभेचा कार्यकाळ पण 6 वर्ष आहे, परंतु आपले राज्यसभेचे जे सदस्य आहे ते दर 2 वर्षांनी रिटायर होतात, त्यामुळे त्यांचा एक फिक्स्ड टेन्युअर नाहीये। त्यामुळे याचं उत्तर मला तरी सध्या फक्त बरोबर वाटतंय, परंतु याच्या व्यतिरिक्त कोणाला जर वाटत असेल की ए आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्याने कमेंटमध्ये सांगावे किंवा माझं चुकत असेल तर मला एक्सप्लेन करावे। ह्या आपले सदस्य जे आहे ते 1/3 दर 2 वर्षांनी रिटायर होतात। 6 वर्ष कार्यकाळ अमेरिकेच्या सिनेटमध्ये पण आहे आणि आपल्या राज्यसभेचा पण आहे, परंतु त्या रिटायरची त्यांच्यामध्ये पूर्ण अमेरिकेच्या सिनेटमध्ये पूर्ण 6 वर्ष हे त्यांचा कार्यकाळ असतो। त्यामुळे या बाबतीत जे आयोग उत्तर देईल ते आपल्याला मान्य करावे लागेल। त्यानंतर बघा, 57वा प्रश्न आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे? आपल्याला कलम अनुच्छेद 154 मध्ये राज्यपालाकडे आपल्या राज्याचे कार्यकारी अधिकार आणि भारताचे राष्ट्रपतीकडे कार्यकारी अधिकार आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे याचं उत्तर राज्यपाल आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती टिंबटिंबद्वारे केली जाते? तर याचं उत्तर आहे राज्याचे राज्यपाल। म्हणजेच काय करतो आपण, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयांच्या सल्ल्याने कोण करतो? आपले राज्याचे राज्यपाल करतात। त्यानंतर कनिष्ठ न्यायाधीशांची पण नियुक्ती राज्यपालच करतात, पण जिल्हा न्यायाधीशापेक्षा व्यतिरिक्त, परंतु त्या बाबतीत त्यांना लोकसेवा आयोगाने म्हणजे रेकमेंड केलेली जी लिस्ट असते, म्हणजे ती एक्झाम घेऊन जे कंडक्ट करून इतर न्यायाधीश असतात त्या बाबतीत लोकसेवा आयोगाचा संबंध येतो। त्यामुळे याचा उत्तर काय आहे? राज्याचे राज्यपाल। जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? राज्याचे राज्यपाल करतात। त्यानंतर बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? 214 पासून पुढे ही जी कलमे आहेत ती उच्च न्यायालयाशी रिलेटेड आहे आणि त्यापैकी 215 अनुच्छेद 215 मध्ये असे सांगितलेले आहे की उच्च न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय असेल, असंच त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे।
त्यानंतर बघा हा एक नवीन प्रश्न होता, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे. आता मुन्शी अय्यंगार सूत्र हे लिंग्विस्टिक आपण जे म्हणतो ना भाषिक आधारावर राज्यरचना कशाच्या आधारावर, भाषेच्या आधारावर करण्यास संबंधित हे सूत्र आहे. त्यामुळे याचं उत्तर भाषा समस्या असे येईल. त्यानंतर पुढे बघा, भारतीय संविधानात खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे. तर बघा याचं उत्तर आहे कलम 324. कलम 324 ते 329 पर्यंत जे आहे ते आपल्या निर्वाचन आयोगाची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा करंटच्या रिलेटेड प्रश्न होता, भारतातील पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त, महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. तर पर्यायामध्ये सुरभा राणी, त्यानंतर VS रमादेवी, कमला नेहरू आणि जयललिता ही पर्याय होते. तर याचं उत्तर VS रमादेवी हे त्याचं उत्तर आहे, ज्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या. त्यानंतर बघा राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिलेल्या आहे. कोणत्या अनुच्छेदामध्ये आपल्याला माहिती आहे कलम 243 जे आहे ते या पंचायत राजशी रिलेटेड आहे. त्यामुळे याचं उत्तर कलम 243 आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद आहेत. बरोबर, हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला होता. तर बघा हे स्टेटमेंट रॉंग आहे. 22व्या घटना दुरुस्तीनुसार बोडो, डोगरी, संथाली आणि मैथिली या 4 लँग्वेजचा समावेश ह्या 92व्या घटना दुरुस्तीने केला होता. कोमनी म्हणजेच कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी यांचा समावेश 71व्या घटना दुरुस्तीनुसार केला होता. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे आणि याचं उत्तर A आणि B, अ आणि ब दोन्ही आपले फक्त अ हे त्याचं उत्तर बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे फक्त A. त्यानंतर 65वा आणि शेवटचा पॉलिटीचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे. तर याचा उत्तर आहे अनुच्छेद 40 मध्ये काय दिलेलं आहे आपल्या ग्रामपंचायतीचे संघटन. तर बघा हा जो पेपर होता पॉलिटीचा तो एकदम इझी होता, सगळ्यात इझी पेपर आपल्याला म्हणता येईल. फक्त जो करंटचा एक प्रश्न सोडला असता आणि आपला हा प्रश्न मुख्य निर्वाचन आयुक्त आणि हा थोडा कन्फ्युजिंग वाटला अमेरिकेच्या सिनेटच्या संबंधित प्रश्न, हे 2 प्रश्न सोडले असता हा प्रश्न आउट ऑफ मार्क मिळवण्यासारखा होता. तरी पण 13 जर तुमच्या बरोबर येत असतील 13 ते 14 तरी तुमचा हा स्कोर खूप चांगला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांचे विश्लेषण बघूयात.